अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या या मंगळवारचा एक विशेष महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, आपल्या दररोजच्या वापरामध्ये असणारे जे तांदूळ आहेत, ज्याला आपण अक्षदा म्हणतो, दररोज खाण्यासाठी असेल किंवा पूजेसाठी असेल, तांदळाचा उपयोग हा प्रत्येक गोष्टीत केला जातो। कितीही मोठी पूजा असेल किंवा छोटी पूजा असेल, मग ते सत्यनारायण असेल किंवा 13व्याचा कार्यक्रम असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये तांदूळ अक्षदा वापरली जातात। तांदूळ नसतील, अक्षदा नसतील तर कुठलीच पूजा ही यशस्वी होत नाही। ती जी काही पूजा असेल तिचं आपल्याला जे आपण म्हणतो ना की पूर्णत्वास जात नाही, तर अक्षदाच नसेल तर ती कुठलीच पूजा, कुठलंच कार्य, कुठलंच शुभ कार्य हे पूर्णत्वास जात नाही। बघा, कुठल्याही घरामध्ये छोटं मोठं शुभ कार्य असेल तेव्हा आपण कळस स्थापन करतो। या कळसाच्या खाली मांडण्यासाठीही अक्षदाच लागतात। लग्न असेल तर लग्नामध्ये देखील अक्षदाच टाकली जातात। म्हणजे प्रत्येक गोष्टीत अक्षदा वापरली जातात। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षदांचा, याच तांदळांचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीला खेचून आणेल। त्याला म्हणतो ना की लक्ष्मी आकर्षित करेल। तर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा विशेष उपाय तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरेल। फक्त ही एक गोष्ट मंगळवारी तुम्हाला तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे, जी गोष्ट तांदळामध्ये ठेवल्याने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे ती खेचली जाईल। पैशांचे योग निर्माण होतील। जिथे जिथे पैशांची कामं अडली होती ती कामं व्हायला लागतील। इच्छित ज्या काही प्राप्ती तुमच्या होत नव्हत्या त्या इच्छा प्राप्ती व्हायला सुरुवात होईल। मनोकामना पूर्ण होतील आणि जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पैशांच्या किंवा आर्थिक चणचणीमध्ये जावं लागलं होतं, ती चणचण कुठेतरी कमी होऊन तुमच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीची कृपा होऊन घरात तुमच्या आयुष्यामध्ये बरकत येईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा जो उपाय आहे हा मंगळवारच्या दिवशी करायचा। तर मंगळवारी का? तर मंगळवार हा माता लक्ष्मीचा वार समजला जातो। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जेवढे उपाय कराल ते सगळेच उपाय लाखात एक असतात। त्यामुळे मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचा जो लाभ आहे तो तुम्हाला त्वरित होतो। मंगळवारी दिवसभरात अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत 12च्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात। काय करायचं या उपायासाठी? तुम्हाला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे। एक लाल रंगाचा कागद घ्या। आता समजा नसेल लाल रंगाचा कागद, एक लाल रंगाचा छोटासा कापडाचा तुकडा घ्या किंवा कुंकू लावून एखादा जो कागद असेल सफेद तो लाल केला तरीही चालेल। ठीक आहे, या कागदावरती 7 तुम्हाला खडी साखरेचे तुकडे घ्यायचे। छोटे छोटे, जे एकदम छोटी पण नाही, एवढी मीडियम तरी असली पाहिजे, असे मीडियम असणारे 7 खडी साखरेचे तुकडे तुम्हाला या कागदावरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती एक चांदीची गोष्ट ठेवायची। आता चांदीची गोष्ट काय? तर तुमच्याकडे एखादा फेडवा असेल एक्स्ट्रा तो ठेवा, बोटातील अंगठी असेल ती ठेवा, एखादं लॉकेट असेल, चैन असेल चांदीची कुठली, किंवा एखादी तुमच्याकडे तार असेल तर ती तार तुम्हाला घ्यायची। ठीक आहे, खडी साखरेचे 7 तुकडे आणि एक चांदीची गोष्ट या कागदावरती किंवा या कापडावरती तुम्हाला ठेवून द्यायची आहे। देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे, त्यानंतर एक तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे। देवघराच्या समोर तुम्हाला बसायचे। जे खडी साखरेचे खडे तुम्ही कागदावर ठेवले होते आणि चांदीची वस्तू ती तुम्हाला हातात घ्यायची, उजव्या हातामध्ये घ्यायची। उजव्या हातामध्ये घेऊन हा जो डावा हात आहे, हा डावा हात त्याच्यावर त्याचा ठेवायचा आहे आणि खडे जे आहे ते चांदीच्या वस्तूला असे घासायचे। ठीक आहे, घासायचे आहेत आणि घासत असताना तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची। इच्छा सांगत असताना इच्छा सांगून झाली की त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः, तुम्हाला जो माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल, मग तुम्ही गायत्री मंत्र म्हणा, विष्णू गायत्री मंत्र म्हणा, महालक्ष्मी अष्टकम म्हणा, श्री सूक्त म्हणा, जोही मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला असे हे चांदीमध्ये खडे घासत तुम्हाला म्हणायचे। म्हणून झालं की त्यानंतर हे जे खडे आहेत खडे साखरेचे ते तुम्हाला पुन्हा लाल रंगाच्या कागदात किंवा लाल रंगाच्या त्या कापडामध्ये ठेवून द्यायचे आणि ती चांदीची वस्तूही ठेवून द्यायची। याची एक तुम्हाला चौकोनी घडी घालायची, म्हणजे तुम्हाला याची पोटली करायची आहे किंवा एक पुडी बांधायची। ठीक आहे, ही पुडी जी माता लक्ष्मीच्या बाजूला तुम्हाला 1 तासभर किंवा अर्धा तासभर ठेवून द्यायची। अर्धा तास झाला की त्यानंतर तुम्हाला ती उचलायची आहे आणि तुमचं जे देवघर आहे
तुमचं जे किचन आहे, स्वयंपाकघर आहे, या स्वयंपाकघरामध्ये जिथे तांदळाचा साठा आहे, जिथे तुम्ही तांदूळ ठेवता, आता कुणीच मला वाटत नाही पाव किलो अर्धा किलो तांदूळ घरात वापरत असेल, एकतर मोठी टाकी असते, मोठा पिंप असतो, मोठा डब्बा असतो, त्यामध्येच तुम्ही तांदूळ साठवणुकीचे ठेवता. या तांदळांमध्ये तुम्हाला थोडीशी मीडियम किंवा अगदी वरती थोडंसं त्याच्यावरती तांदूळ घालून ही जी पुडी, ही पोटली आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे. आता ही किती दिवस ठेवायची, तर तुम्ही कमीत कमी 7 दिवस, 21 दिवस, 41 दिवस किंवा 51 दिवस ठेवू शकता. ठीक आहे, 7 दिवस, 21 दिवस, 51 किंवा 41 दिवस तुम्हाला त्या तांदळांमध्ये ही जी पोटली किंवा ही पुडी ठेवून द्यायची. जसं दररोज सकाळी उठल्यानंतर देवघरात आपण दिवाबत्ती करतो, अगरबत्ती देवांना ओवाळतो, आणि मग ओवाळल्यानंतर तीच अगरबत्ती जेव्हा आपण दुसऱ्या देवांनाही ओवाळण्यासाठी जातो, किंवा दुसऱ्या देवांना म्हणजे उंबरठा असेल घरामध्ये, घरामध्ये इतर देवांचे फोटो देखील असतात, त्यांनाही आपण अगरबत्ती ओवाळतो, मेन दरवाजाला ओवाळतो. त्या पद्धतीने देवघरातील पूजा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही अगरबत्ती ओवाळायला जाल, तेव्हा मग ती जी टाकी आहे, जो पिंप असेल ज्यामध्ये तुम्ही पोटली ठेवलेली आहे, त्या टाकीला वरूनच तुम्हाला अशी ही जी अगरबत्ती आहे ती ओवाळायची आहे, आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. असं सलग 7 दिवस, 21 दिवस, 41 किंवा 51 दिवस तुम्हाला करायचे. 41 किंवा 51व्या दिवशी तुम्ही समजा 7 दिवस करत असाल, 21 दिवस करत असाल, तर जो शेवटचा तुमचा दिवस असेल त्या दिवशी काय करायचं आहे, ही जी पुडी आहे ती त्या डब्यातून काढायची आहे. काढून त्याच्यामध्ये असलेली जी चांदीची वस्तू आहे ती तुम्हाला बोटात परिधान करायची आहे. तर समजा अंगठी असेल तर बोटात घाला, किंवा दुसरं काही चैन वगैरे असेल, दुसरी कुठलीही गोष्ट असेल तर तुम्ही तिजोरीत ठेवून दिली तरीही चालेल. आणि जी खडीसाखर होती ती तुम्हाला मुंग्यांच्या वारूळ जिथे असतात, लाल किंवा काळ्या कुठल्याही मुंग्या चालतील, त्या मुंग्यांच्या वारुळाच्या समोर तुम्हाला ही जी खडीसाखर आहे ही खडीसाखर ठेवून द्यायची आहे. बघा, खडीसाखर ही मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळ ग्रह जेव्हा आपला मजबूत असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि धनलाभ जो आहे तो घडायला सुरुवात होते. ज्याचा मंगळ स्ट्रॉंग असतो, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ज्याचा मंगळ स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यात आर्थिक प्रगती ही झपाट्याने वागते. आणि खडीसाखर जी आहे ती मंगळ ग्रहाशी निगडीत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही खडीसाखरेचा मंगळवारी हा उपाय कराल तेव्हा तुमची आर्थिक प्रगती आहे ती झपाट्याने होईल. त्याचबरोबर चांदी म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात असलेले जे ग्रह आहेत, हे ग्रह जे अशांत होतात किंवा अशांत असतात, त्या ग्रहांना शांत करण्याचं कार्य ही चांदी करत असते. चांदीमध्ये इतकी पॉवर असते की लोकांना अट्रॅक्ट करते. पैसा असेल, संपत्ती असेल, माणसं असतील, त्या लोकांना जवळ करण्याचं कार्य ही चांदीची गोष्टी करत असते. चांदीमध्ये सात्विकता असते, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये तुटलेल्या, मोडलेल्या, संपलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा व्यवस्थित करण्याचं कार्य ही चांदीची गोष्टी करत असते. मी बऱ्याच वेळा चांदीचे असंख्य उपाय तुम्हाला सांगितलेले. जेव्हा खडीसाखर आणि चांदीची गोष्ट तुम्ही तांदळात ठेवाल तेव्हा लोकही अट्रॅक्ट होतील, पैसाही अट्रॅक्ट होईल. तुमच्या आयुष्यामध्ये जे ग्रह तुमचे अशांत होते ते ग्रह शांत होतील, आणि तुमची जी प्रगती आहे ती प्रगती झपाट्याने होईल, यश मिळत जाईल. जिथे जिथे अपयश येत होतं ते अपयशांचे जे मार्ग आहेत ते मार्ग कुठेतरी बंद होतील. तसेच तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी निगडीत आहे, ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावरती पडत असतो, ज्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता ही आपल्यामध्ये निर्माण होत असते. ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल. अनेक वेळा असं होतं की आपलं मन व्यापार धंद्यात, नोकरीत लागत नाही. जिथून पैसा येणार आहे तिथेच तुमचं मन जे आहे ते लागत नाही. अशा वेळी जर तुम्ही घरातील तांदळांचा जो उपाय आहे तो मंगळवारच्या दिवशी केला तर तुम्हाला आर्थिक धनलाभ होईल. त्याचबरोबर व्यापार उद्योगामध्ये तुमचं मन लागेल, मन तुमचं रमेल, आर्थिक आवक तुमच्या आयुष्यामध्ये वाढेल, लक्ष्मीची कृपा होईल, आणि तुमच्या आयुष्यामध्ये अडलेली जी कामं आहेत ती कामं देखील मार्गी लागतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र या एका उपायाने तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये याचा जो लाभ आहे तो लाभ होताना दिसायला सुरुवात होईल. चेहऱ्यावर एक तेज येईल, आयुष्यात बरेचसे बदल घडायला सुरुवात होईल. जिथून काही आवक येतच नव्हती ती आवक यायला लागेल. समजा कुठेही तुमचं समजा देणं असेल तर ते देणं देण्यात तरी पैसे तुमच्याकडे येतील, किंवा जर कोणाकडनं पैसे घ्यायचे असतील तर हा एक उपाय केल्यानंतर तुम्ही जर ही इच्छा व्यक्त केली की माझं येणं येऊ द्या, 2-4 लाख रुपये या व्यक्तीने घेतलेले आहेत, निम्म्या का होईना मात्र या काही दिवसांमध्ये तुमचं जे काही येणं आहे ते यायला लागेल. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, उपाय केला, तांदळामध्ये काहीतरी ठेवलं म्हणजे पैशांचा पाऊस पडेल असं अजिबात नाही. मात्र इतके दिवस तुम्ही जी मेहनत कष्ट करताय, ज्याला कुठेच साथ मिळत नाही, नशीब साथ देत नाही, भाग्य साथ देत नाही, त्यामुळे मनासारखं काही घडत नाहीये. पण जेव्हा तुम्ही कष्ट आणि मेहनतीसोबत जेव्हा हे उपाय करायला लागता तेव्हा तुमचं नशीब साथ देतं, भाग्य साथ देतं, न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागतात, आणि जिथे जिथे अडकलेले मार्ग आहेत हे मार्ग खुले होतात, प्रगतीच्या वाटा खुल्या होतात. त्यामुळे उपाय जे आहेत ते कष्ट आणि मेहनतीसोबत अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कष्ट
मेहनत करायचे आहेत आणि त्यासोबतच असे जे काही मी उपाय सांगते ते उपाय तुम्हाला करायचे आहेत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.